नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत धातू आणि अधातू म्हणजेच मेटल्स आणि नॉन मेटल्स काय आहेत। आपण याच्या आधी पाहिलं की मूलद्रव्यांचं वर्गीकरण, तर मूलद्रव्ये काय आहेत आणि मग ते मूलद्रव्यांचं जेव्हा विभागणी करू किंवा वर्गीकरण करू त्यानंतर कोणते मूलद्रव्य धातू आहेत आणि कोणते मूलद्रव्य अधातू आहेत ते आपण पाहू। तर हा जो धातू आणि अधातू हा जो घटक आहे, हा जो चॅप्टर आहे, हा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत 15 त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, जसे MPSC राज्यसेवा, टंकलेखक, लिपिक, पोलीस भरती यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये। तर मग आपण सुरुवातीला द्रव्यांची संकल्पना याच्यामध्ये पाहिलेला आहे की द्रव्य आहे ते विविध स्वरूपातले असतात। मेन जे आहेत स्थायू, द्रव आणि वायू स्वरूपातले, आणि मग त्यानंतर या द्रव्याचे भौतिक जर गुणधर्मानुसार स्थायू, द्रव, वायू असं जर वर्गीकरण होत असेल तर रासायनिक गुणधर्मानुसार किंवा रासायनिक संघटनेनुसार त्या द्रव्यांचं वर्गीकरण आपण पाहिलेलंच आहे की मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असं होतं। तर मिश्रणामधले समांगी आणि विषमांगी मिश्रण काय असतात ते आपण याआधी पाहिलेलं आहे आपल्या द्रव्याची संकल्पना या लेक्चरमध्ये। तर संयोगाबद्दल आपण पुढे माहिती घेणारच आहोत पुढील लेक्चरमध्ये, पण आज आपण मूलद्रव्यांबद्दल जे मूलद्रव्यांचे वर्गीकरण पाहिलं आपण या आधीच्या लेक्चरमध्ये, त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण धातू, अधातू, तसंच तिसरा जो एक प्रकार आहे धातू सदृश ते कसं आहे ते आपण आज पाहणार आहोत। तर मूलद्रव्यांच्या वर्गीकरण या लेक्चरमध्ये आपण पिरियॉडिक टेबल किंवा आवर्त सारणी पाहिली। याच्यामध्ये आपण पाहिलं की एकूण 118 मूलद्रव्ये जे आहेत त्यांचं वर्गीकरण गण आणि आवर्तने याच्यामध्ये कसं केलेलं आहे, म्हणजे 7 आवर्तने आहेत आणि 18 गणे आहेत, आणि त्यानुसारच की ही लॅन्थेनाइट श्रेणी काय आहे किंवा ॲक्टिनाइट श्रेणी काय आहे, या सर्व गोष्टींचं आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण व आवर्त सारणी या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। तर मग हे जे आवर्त सारणी आहे याच्यामध्ये तुम्हाला या जे डाव्या बाजूचे दिसत आहेत किंवा माझ्या उजव्या बाजूचे म्हणता येईल, पण आवर्त सारणीच्या डाव्या बाजूचे जे तुम्हाला मूलद्रव्य दिसत आहेत हे सर्व मूलद्रव्ये जे आहेत या कलरमध्ये, या निळ्या कलरमध्ये, ते आहेत धातू, मेटल्स। तसंच हे बोरानपासून या पोलोनियमपर्यंत एक जर आपण रेषा मारली, इथेही तुम्हाला डार्क रेषा दिसत आहे, ते रेषेच्या ह्या डाव्या बाजूचे म्हणजे आवर्त सारणीच्या डाव्या बाजूचे, माझ्या उजव्या बाजूचे बाजूला जे हे मूलद्रव्य आहेत ते आहेत धातू। या रेषेच्या वर एक लाईन जी आहे बोरॉनपासून पोलोनियमपर्यंत, ही जी आपल्याला गुलाबी कलरची, पिंक कलरची जे कलर दिसत आहेत ते आहेत मूलद्रव्य धातू सदृश, आणि त्याच्यावरती जे येलो कलर किंवा पिवळ्या कलरचे जे मूलद्रव्य दिसत आहेत ते आहेत अधातू, किंवा त्याला आपण असं म्हणू की आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला मेटल्स आणि उजव्या बाजूला नॉन मेटल्स म्हणजेच अधातू असतात। तर मग हे जे 118 मूलद्रव्ये आहेत त्यापैकी 92 मूलद्रव्ये हे निसर्गात आढळतात, आणि त्यात बाकीचे जे मूलद्रव्ये आहेत 26 ते 27 ऐवजी इथे 26 पाहिजे आहे, हे 26 मूलद्रव्ये प्रयोगशाळेत तयार केलेली आहेत। मग या नैसर्गिक मूलद्रव्ये जे आहेत त्यापैकी 70 मूलद्रव्ये जे आहेत ते धातू आहेत आणि 22 मूलद्रव्ये जी आहेत ती अधातू आहेत, किंवा 22 कंप्लीट नाही म्हणता येत, आपण त्यातली काही जी 6 ते 7 मूलद्रव्ये जी आहेत ती धातू सदृश म्हणून पण आपण म्हणतो। तर मग ती 6-7 सोडून जी बाकीची मूलद्रव्ये आहेत ती अधातू आहेत। तर मग धातू काय असतात आपण सुरुवातीला पाहू की धातू म्हणजे असे मूलद्रव्य ज्यांच्या अणू जे इलेक्ट्रॉन गमावतात किंवा इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे मूलद्रव्ये जे आहेत त्यांच्यामधील जे अणु आहेत, आपण अणु काय असतं हे अणूंची संरचनामध्ये पाहिलेलं आहे, म्हणजेच ॲटम जे आहेत ते स्वतःचे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्या कक्षेमध्ये ते इलेक्ट्रॉन्स ते गमावतात किंवा ते दुसऱ्या मूलद्रव्यांना ते इलेक्ट्रॉन्स ते देतात, म्हणजे ते काय करतात त्यांच्यावरती धन आयन तयार करतात किंवा धन आयन त्यांच्यावरती निर्माण होतं, त्यालाच ॲनायन पण म्हणतात। म्हणजे असे मूलद्रव्य ज्यांच्यामध्ये ॲनायन तयार होतं, धन आयन तयार होतं, ते असतात सर्व धातू। मग याचं उदाहरण जर द्यायचं सांगितलं तर उदाहरणामध्ये लोह म्हणू आपण, म्हणजेच आयन, ॲल्युमिनियम असेल, तांबे, सोने, चांदी, म्हणजे तुम्हाला या पिरियॉडिक टेबलमध्ये जे सांगितले आहेत हे सर्व धातू आहेत। तर इथे तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की मी सोडियम ॲटमचं एक इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर किंवा आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणू, अणूची संरचना इथे दाखवलेली आहे।
तर याच्यामध्ये या तुम्हाला वर्तुळाकार जे वर्तुळ दिसत आहेत ते आहेत इलेक्ट्रॉनची कक्षा किंवा ज्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. तर ह्या जे केंद्र आहे ॲटमचं त्याच्या बाजूला ही जी इलेक्ट्रॉनची कक्षा आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत. अशा 3 कक्षा आहेत सोडियमच्या. तर सोडियममध्ये प्रोटॉनची जी संख्या असते ती 11 असते, तशीच इलेक्ट्रॉनची संख्या ही 11 असते. मग हा सोडियम काय करतो, जेव्हा स्वतःच्या जो बाह्यतम कक्षेमधला जेव्हा इलेक्ट्रॉन तो गमावतो किंवा तो इलेक्ट्रॉन जेव्हा तो दुसऱ्या मूलद्रव्याला देतो त्यावेळेला काय होतं, हा इलेक्ट्रॉन त्याने गमावल्यानंतर त्यावरती धन आयन तयार होतं. म्हणजे तो धन आयन तयार झाल्यानंतर म्हणजे समजा हा जो एक इलेक्ट्रॉन आहे बाह्यतम कक्षेतला त्याने तो गमावला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कसं होईल की तो या केंद्रकाभोवती 2 बाह्यतम कक्षात राहील. कारण तिसऱ्या म्हणजे 2 कक्षाच राहतील, कारण तिसऱ्या कक्षेमधील जो इलेक्ट्रॉन 1 आहे बाह्यतम कक्षेमधला तो त्याने गमावलेला असेल. म्हणजे त्याच्या प्रोटॉनची संख्या तर 11 राहीलच, पण इलेक्ट्रॉनची संख्या काय होईल, ती प्रोटॉनच्या संख्येपेक्षा कमी होईल, 1ने म्हणजे 10 होईल. म्हणजेच त्यावरती जो आहे तो धनप्रभार किंवा धन आयन तयार होत आहे, म्हणजेच ॲनायन तयार होत आहे. तर मग याचे उदाहरण जे मी तुम्हाला सांगितले की वेगवेगळे आहेत, ॲल्युमिनियम, तांबे, सोने, चांदी, सोडियम. जसं मी सोडियमचं तुम्हाला हे संरचना दाखवली. तर मग इथे तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसेल की सोडियमने हे स्वतःचा जो इलेक्ट्रॉन आहे तो लूज केला, म्हणजे या कक्षेमधला तुम्हाला दिसेल हात गेला आणि मग काय झालं, ती कक्षा निघून जाईन. 2 कक्षा आहेत, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये त्याची ही जी कक्षा राहील ती स्टेबल झालेली असेल किंवा त्याचं आपण म्हणू की त्याचं अष्टक पूर्ण झालेला असेल. मग ते काय होईल, तो सोडियम जो आहे तो स्टेबल झालेला असेल, स्थिर झालेला असेल. ह्याच्या उदाहरणामध्ये लोह सांगितलं, आयन, कॉपर, लीड किंवा आपण त्याला शिसे म्हणू, सिल्वर म्हणजे चांदी, गोल्ड म्हणजे सोने. हे असे वेगवेगळ्या प्रकारे हे धातूची उदाहरणे आहेत. तर मग धातू जे आहेत त्यांच्या भौतिक गुणधर्मानुसार त्यांचे आपण प्रॉपर्टीज बघू किंवा भौतिक गुणधर्म बघू की ते भौतिक गुणधर्मानुसार कसे त्यांचं वेगळं विभाजन होतं किंवा कसं त्यांचं वर्गीकरण होतं, की आपण त्यांना धातू का म्हणावं किंवा त्यांचे असे स्वतःचे काय गुणधर्म आहेत. तर मग धातूचं सुरुवातीला जर आपण पाहिलं की सामान्य तापमानाला जर आपण अवस्था पाहायची झाली, भौतिक अवस्था धातूची, तर धातू हा स्थायीरूप अवस्थेतच असतो. धातू कोणत्या अवस्थेत असतो, स्थायीरूपमध्ये, की जो नॉर्मल टेम्परेचर आहे, रूम टेम्परेचर आपण म्हणू त्याला त्या स्थायीरूपमध्ये असतो. मग फक्त याच्यासाठी अपवाद जो आहे तो आहे पारा किंवा गॅलियम. आपण म्हणू की पारा काय आहे, हे सामान्य तापमानाला हा द्रवरूपातच असतो, लिक्विडच असतो. तो फक्त तो जरी धातू असला तरी पण तो त्यासाठी अपवाद आहे. तुम्ही इथे पाहू शकता चित्रामध्ये की ॲल्युमिनियम असेल, जस्त असेल, तांबे असेल, लोह असेल किंवा मी तुम्हाला इथे दाखवलं सोने असेल, चांदी असेल, कॉपर असेल किंवा शिसे असेल. तुम्ही ह्या चित्रामध्ये पाहता की हे सर्व धातू हे स्थायू रूपात आहेत, त्यांची अवस्था ही स्थायू अवस्था आहे. त्यानंतर जे पुढील आपण त्यांचा गुणधर्म पाहू, भौतिक गुणधर्म धातूंचा, तो म्हणजे चकाकी किंवा लस्टर. म्हणजे ते लस्टर्स कसे असतात, त्यांची चकाकी कशी, की धातू हे त्यांना एक चमकणारे आपण म्हणू की बाह्य रूप असतं किंवा ते चमकतात, त्यांना एक चकाकी असते. तुम्ही सोनं किंवा चांदी पाहिलेलंच असेल की ते चमकतात. कसं काय, की जेव्हा त्यांचा पृष्ठभाग आपण घासतो तेव्हा पृष्ठभाग घासल्यानंतर प्रकाशाचं त्यामधून परावर्तन होत असेल, जर लाईट ही रिफ्लेक्ट होत असेल, त्याचं परावर्तन जर होत असेल लाईटचं, तर मग आपण म्हणू शकतो की धातूंना चकाकी आहे, धातू हे लस्ट्रस आहेत. धातू सहसा रुपेरी किंवा करड्या रंगाचे असतात. रुपेरी म्हणजे समजा चांदीचा जो कलर आहे किंवा प्लॅटिनमचा जो हा रंग आहे या कलरचे असतात, ते रुपेरी किंवा करड्या कलरचे. पण सोने, कॉपर जे आहे म्हणजे तांबं हे तुम्ही इथे पाहू शकता किंवा सोनं जे आहे हे फक्त या सोनं हे सोनेरी कलरचं आहे, तांबं हे या नारंगी कलर्सचं असल्यासारखं आहे. फक्त या धातूंनाच हे अपवाद आहेत, बाकी धातू हे शक्यतो रुपेरी किंवा करड्या रंगाचे असतात. मग आपण धातू जे आहेत त्यांची सोल्युबिलिटी किंवा द्रावणीयता जर सांगायची झाली तर धातू हे सहसा कोणत्याही याच्यामध्ये मिसळत नाहीत किंवा
ते विरघळत नाही. मिसळणं म्हणजे काय की ते विरघळत नाहीत, शक्यतो पाण्यामध्ये ते विरघळत नाहीत, म्हणजे त्यांची द्रावणीयता जी आहे ती त्यांना ती द्रावणीयता नाही आहे, ते विरघळू शकत नाहीत. आपण इथे पाहू शकता, समजा या ग्लासामध्ये जर पाणी टाकलेलं आहे असं समजलं तर त्याच्यामध्ये हे धातू जे आहेत ते जशास तसे आहेत. किंवा जर आपण या चित्रामध्ये पाहू शकतो की चांदी किंवा स्टील असेल तर हे धातू पाण्यामध्ये विरघळत नाहीत. म्हणजे आपण हा चमचा जर पाहिला तर चमचा आपण कधीही भांड्यामध्ये पाण्यामध्ये टाकला तर विरघळतो का? नाही. किंवा तांबा असेल, तांब्याच्या पेल्यामध्ये आपण पाणी टाकलं तर ते तांब्याचं त्या पाण्यामध्ये तो विरघळत जातो का हळूहळू? नाही. कारण हे धातू जे आहेत त्यांना सोल्युबिलिटी किंवा द्रावणीयता नसते, ते विरघळत नाही. मग तसंच हे धातूचं काठिण्यता जर पाहायची झाली किंवा आपण त्यांना म्हणू की हार्डनेस, ते कसे कठीण कसे आहेत हे जर पाहायचं झालं म्हटलं तर बहुतेक धातू हे कठीणच असतात, म्हणजे बहुतांश कठीण असतात. फक्त अपवाद जर पाहायचा झाला तर सोडियम किंवा पोटॅशियम जे आहे, जे या चित्रामध्ये तुम्ही इथं पाहू शकता, याच्यात सोडियम आहे, लिथियम असेल किंवा पोटॅशियम असेल, हे जे धातू आहेत ते फक्त कठीण नसतात, ते ठिसूळ ह्याचे असतात, गुणधर्म असतो किंवा ते ठिसूळ असतात. पण बहुतेक जे आहेत ते कठीण असतात किंवा हार्ड असतात. म्हणजे तांबे असेल, लोह असेल, ॲल्युमिनियम जर असेल, हे जे आहेत हे कठीण धातू असतात. किंवा चांदी जरी असेल ती कठीण धातू असतात. फक्त सोडियम हा लवकर आपण ब्रेक करू शकतो किंवा त्याला तोडू शकतो, कारण तो ठिसूळ असतो. किंवा पोटॅशियम जरी आपण पाहिलं तरी. मग हे जे धातू आहेत ते उष्णतेनुसार किंवा तापमानानुसार कसं बाबा स्वतःला रिॲक्ट करतात, तर उष्णतानुसार किंवा उष्णतामान जर आपण पाहायचा झाला, कंडक्शन ऑफ हीट म्हणू आपण त्याला, की धातूमधून उष्णता जाते का किंवा वहन होतं का उष्णतेचं, तर हो, धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात किंवा चांगले गुड कंडक्टर आपण त्यांना म्हणू शकतो. कारण त्यांच्यामध्ये जी कणांची रचना असते ना, जे तुम्ही इथे या पाहू शकता की हे जे धातू मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये हा जर ॲटम पाहिला तर त्यांच्यामध्ये या कणांची किंवा या ॲटमची जी रचना असते ती दाट असते, ते एकमेकांच्या खूप जवळ असतात. मग ते जे कण आहेत, दाट कण, ते काय करतात की त्यांना जर आपण उष्णता दिली तर ते जे कण आहेत ते एनर्जाइज होतात किंवा त्यांना ऊर्जा मिळते. आणि मग तशीच ती ऊर्जा काय करतात, ते त्यांच्यामध्ये एक प्रकारचं व्हायब्रेशन तयार होतं असं आपण म्हणू, किंवा ती ऊर्जा म्हणजे ते गरम होतात असं म्हणू. ती जी त्यांची ऊर्जा आहे ती तशी ते काय करतात, पुढच्या कणांना ते त्याचं वहन करतात किंवा पुढच्या कणांना ती ऊर्जा ते देतात. आणि असं करत करत ते पूर्ण जे धातू आहे किंवा ते जे मूलद्रव्य आहे त्याला ती ऊर्जा मिळते. म्हणजेच तो जो धातू आहे, तो जो पदार्थ आहे तो काय होतो, गरम होतो किंवा त्याला ती हीट, उष्णता मिळते. म्हणजे धातू हे सुवाहक आहेत उष्णतेचे. मग इथे पण तुम्ही पाहू शकता, आता या चित्रामध्ये आपण एखादी लोखंडाची जर नळी असेल किंवा एखाद्या तांब्याची नळी असेल, ॲल्युमिनियमची नळी असेल, म्हणजे स्टीलच्या जर आपण एखादी या जर नळ्या आपण किंवा एखादी कुठलीही वस्तू असेल ती जर आपण गरम केली किंवा ती जर आपण आगीजवळ घेऊन गेलो तर काय होतं, ती लवकर गरम होते आणि ती मग आपण त्याला पकडू शकत नाही. म्हणजेच काय की त्यामधील जे कण आहेत, त्यामधील जे अणू आहेत ते त्यांना ऊर्जा मिळाली आणि ते दुसऱ्या अणूंकडे किंवा दुसऱ्या कणांकडे त्याच्यामध्येच त्या कणांकडे ती ऊर्जा वहन होऊन ते पूर्ण गरम होतं. तुम्ही इथे पाहू शकता की हळूहळू याचं कंडक्शन झालं किंवा वहन झालं. फक्त अपवाद जर असेल या धातूंमध्ये की ज्याच्यामध्ये कंडक्शन ऑफ हीट म्हणजे उष्णतेचं वहन होत नाही, ते म्हणजे सीसे, लीड किंवा लीड जे असेल ते उष्णता वाहू शकत नाही. हे लीड कुठं वापरतात की आपल्या पेन्सिलमध्ये आपण पाहिली असेल, आपण कशानं लिहितो, लीडनं लिहितो ना, त्याच्यामधून उष्णता जाते का नाही, ते गरम होतं का नाही. मग तसंच आपण जर एखादा प्रयोग करायचा म्हटला तर समजा आपण एखादं वायर असेल धातूचं, मेटलचं, त्याला जर आपण गरम केलं आणि इकडे जर त्याला आपण एखादी पिन म्हणजेच लोखंडाची किंवा ॲल्युमिनियमची, स्टीलची पिन जर आपण किंवा खिळा जर आपण त्याला लावलेला असेल तर जसं आपण त्या वायरला उष्णता देऊ तसं तो उष्णतेचं वहन झाल्यानंतर त्यासोबत त्याला जे आपण खिळा किंवा जे पण लोखंडाचं किंवा एखादी ॲल्युमिनियमची वस्तू जर लावलेली असेल तर ती सुद्धा गरम होईल. परंतु जर आपण त्याला वॅक्स जर चिटकवलं, म्हणजे आपण त्याला जर एखादं मऊ असा पदार्थ चिटकवला, वॅक्स ज्याला आपण किंवा आपण
ज्याला मेणबत्तीचं म्हणू, तर मेणबत्तीचा जो वॅक्स आहे तो जर आपण त्याला चिटकवला तर तो काय होईल, तो वॅक्स जो आहे ती मेणबत्ती जर आपण ठेवली की ती मेणबत्ती पण काय होईल, तिला उष्णता दिल्यानंतर ती गरम होईल आणि ती वितळून जाईल आणि ती खाली पडेल. म्हणजेच काय होत आहे की या धातूच्या वायरमधून त्या उष्णतेचं वहन झालं आहे, आपण असं म्हणू. मग त्यानंतर जर आपण ही जो धातू आहे त्याचं जर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी जर म्हणायचं झालं तर आपण कंडक्शन ऑफ हीट म्हणजेच उष्णतेचं वहन तर पाहिलं की धातू उष्णतेचं वहन करतात. मग तसं धातू हे विद्युत वहन करतात का, त्यांच्यामधून आपण जी इलेक्ट्रिसिटी देतोय ती जाते का, तर हो, धातू काय करतात, विद्युत वहनसुद्धा करतात. तेच विद्युत वहनाचे सुवाहक आहेत, विजेचे सुवाहक आहेत. कारण जे धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात ते मुक्त इलेक्ट्रॉन्स काय करतात, त्या धातूमधून वाहतात. किंवा आपण या चित्रामध्ये पाहू शकतो, जर आपण वीज दिली, विद्युत जर दिलं तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत त्या या प्रकारे, समजा हा धातू आहे यूज केलेला, तर या धातूमधून ते इलेक्ट्रॉन पास होतात किंवा वहन होतं त्यांचं आणि मग ती लाईट लागते. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून वाहन होतं. म्हणजे धातू हे विद्युत वहनाचे सुवाहक आहेत. तसंच आपण इथे या चित्रामध्ये पाहू शकतो, ग्लास असेल तर लाईट लागतोय का, नाही. जर स्टील असेल तर लाईट लागतोय का, हो, कारण स्टील हे धातू आहे आणि चांगलं सुवाहक आहे. पण इथे लाकूड आहे, वूड, लाईट लागतोय का, नाही, कारण लाकूड हे सुवाहक नाही किंवा धातू नाही आहे म्हणून. म्हणजेच जे धातूंचा जर आपण वापर केला तर लाईट लागतीये, म्हणजेच ते विद्युत वहन चांगलं करत आहेत किंवा विजेचे सुवाहक आहेत असं आपण म्हणू शकतो. हे जे कंडक्टिव्हिटी आहे किंवा विद्युत सुवाहकता जी आहे ती प्रत्येक धातूची किती आहे, समजा जर चांदी पाहिली, चांदीमधून सुद्धा विद्युत वहन होतं तर त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे 6.30 × 10⁻⁷. किंवा कॉपर जर असेल तर त्याची 5.98 × 10⁻⁷. ॲल्युमिनियम असेल, आयन असेल किंवा लोह आपण म्हणू, कॉपर म्हणजेच तांबे आणि गोल्ड किंवा सोने, तर यांच्या या वेगवेगळ्या धातूंच्या या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा त्यांची जी विद्युत वहनाची सुवाहकतेची जी मूल्य आहे ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं धातू हे उष्णतेचं वहन करतात, धातू स्थायू रूपात असतात, धातू हे विजेचं पण वहन करतात. तर धातू हे तन्य असतात, म्हणजेच ते डक्टल असतात, डक्टिलिटी असते त्यांच्यामध्ये. मग ही तन्यता असते काय नेमकी, जरी धातू हार्ड असले, कठीण असले तरी पण धातूंपासून त्यांना आपण काहीतरी बल लावून त्यांचा आपण आकार बदलू शकतो. कारण त्यांची जरी ते काठिण्यता असली, ते जरी हार्ड असले तरी आपण त्यांना काहीतरी बल किंवा प्रेशर देऊन त्यांचा आकार बदलू शकतो. पण हा आकार बदलताना ते सहसा लवकर तुटत नाहीत किंवा ब्रेक होत नाहीत, कारण त्यांच्या काठिण्यतेमुळे ते कठीण असतात, त्यामुळे ते सहसा लवकर तुटत नाहीत. तर मग हे धातूंपासून ना, तन्यता म्हणजे काय की धातूंपासून जर तारा बनवत असतो आपण तर आपण त्यांना काय म्हणू की ते धातू हे तन्य आहेत, डक्टाईल आहेत. म्हणजे तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता की कॉपर मेटल म्हणजे तांबा असेल तर तांब्याचे तार आपण पाहिलेले आहेत, स्टीलचे तार पाहू शकतो, प्लॅटिनमचे तार पाहू शकतो, आपण सोन्याचे तार पण पाहिलेले आहेत. म्हणजे या वेगवेगळ्या धातूंपासून वेगवेगळ्या प्रकारचे जे तार आपण तयार करू, ते तारा तयार करणं म्हणजे काय की ते धातू हे तन्य स्वरूपाचे, त्यांचं गुणधर्म हा तन्यतेचा आहे म्हणून त्यांच्यापासून आपण तारा करू शकतो. मग आता समजा जर आपण 1 ग्रामचं सोनं असेल तर 1 ग्राम सोनं जर आपण त्याला जर समजा काही बल दिलं किंवा त्याचा आकार बदलत असो आपण आणि त्याची जर तन्यता आपल्याला पाहिजे असेल किंवा आपण तार तयार करत असू तर जवळपास 1 ग्राम सोन्यापासून 2 किलोमीटर लांबी इतकी तार तयार होऊ शकते, फक्त 1 ग्राम सोन्यापासून. म्हणजे आपण धातूची तन्यता यावरून पाहू शकतो. मी उदाहरण तर तुम्हाला सांगितलेच आहेत, वेगवेगळे हे जे सगळे धातू आहेत हे तन्य असतात, सोने, चांदी, प्लॅटिनम, तांबे, टंगस्टन इत्यादी. ठीक आहे. मग तसंच आता तुम्ही इथे पाहू शकता या व्हिडिओमध्ये की हे तार करण्यासाठी ती धातू कशी आपण त्याला आकार देऊ शकतो. की समजा आपण तो धातू याच्यामध्ये घातलेला आहे समजा या मशीनमध्ये आणि त्याचा आकार इथे बदलला म्हणजे ती तारेच्या आकाराची झाली, म्हणजेच त्या प्रकारे आपण त्याची तार तयार केली, म्हणजेच ते धातू हे तन्यता आहे त्याच्यामध्ये, म्हणून ती तशी तार तयार झाली आहे. तुम्हाला तार तयार झाल्यानंतर तिथं तुम्हाला दिसेलच की
हे बघा इथून तार तुम्हाला जाताना दिसते, म्हणजे त्या प्रकारे तारही तयार करू शकतो आपण. मग आता वर्धनीयता काय आहे, धातूची मॅलेबिलिटी काय आहे. आता तन्यता तर आपण पाहिली की आपण काहीतरी बल दिलं की त्याच्यापासून आपण त्याचा आकार बदलून तारा तयार करू शकतो. तसंच मॅलेबिलिटी पण काय आहे की बल दिलं आपण काही, त्याचा आकार बदलतोय, पण त्याच्यापासून आपण जर एखादा पत्रा तयार करत असू, म्हणजे आपण कुठल्याही धातूला की बल देऊन किंवा ठेचून तर त्यांचं असा पत्र्यासारखा आकार जर तयार करत असू, तुम्ही इथं पाहू शकता. समजा हे जर सोनं आहे, त्याचा आकार जर आपण असा केला, म्हणजे काय आपण त्याचं सांगू शकतो की ते वर्धनीयता आपण त्याची सांगू शकतो, मॅलेबिलिटी सांगू शकतो. ते वर्धनीय आहेत कारण त्यांच्यापासून आपण हा पत्रा तयार करू शकतो. आणि मग हे पत्रा तयार करत असताना ते तुटत नाही आहेत किंवा ब्रेक होत नाही आहेत. आयर्न रॉड जरी पाहिला आपण किंवा आपण इथे एखाद्या लोखंडाच्या कुठल्या वस्तूने जर आपण एखाद्या धातूवरती मारत राहिलो तर तो चपटा होतो पण तो तुटत नाही. म्हणजेच काय त्याची ती आपण सांगू शकतो वर्धनीयता, मॅलेबिलिटी. उदाहरण तर तेच आहे, सोने, चांदी, ॲल्युमिनियम, लोखंड वगैरे. तर मग आता हे जे धातू आहेत त्यांची आपण वर्धनीयता सांगतोय किंवा तन्यता सांगतोय, म्हणजेच आपण त्यांचा आकार बदलतोय. तर मग हे आकार बदलणं म्हणजे हे डिफॉर्म कसं होतात किंवा आकार कसं काय बदलतोय त्यांचा, आपण त्यांना खरं तर या धातूंना मोस्टली स्टील जे आहे, स्टीलला आपण इलॅस्टिकपणा आपण असं म्हणू शकतो. तर मग हे जे धातू आहेत ते कसं काय डिफॉर्म होतात किंवा त्यांचा आकार कसं काय बदलतो, कारण आपण जेव्हा बाह्य बल देतो त्या धातूवरती, त्या पदार्थांवरती, त्यामधील जे कण आहेत, त्यामधील जे अणू आहेत त्यावरती आपण काहीतरी बल देतो, तेव्हा तो त्यांचा आकार किंवा त्यांची जागा बदलते. म्हणजे तुम्ही या चित्रात पाहू शकता, इलेक्ट्रॉन्स जर आपण त्या इलेक्ट्रॉन्सवरती किंवा त्या प्रोटॉन्स म्हणजे त्यांच्या त्या अणूंवरती, कणांवरती जर आपण काही ना काही जर आतमध्ये त्यांच्यामध्ये टाकून दिलं, काय होतं, ते बाजूला होतात, त्यांची आकार बदलतो किंवा त्यांची स्वतःची जागा बदलत आहेत. म्हणजेच याच प्रकारे म्हणजे आपण हे प्रेशर दिलं, बाह्य बल दिल्यामुळे ते त्यांचा जागा बदलली. तेच होतं धातूमध्ये. काय होतं की आपण एखाद्या धातूवर बाह्य बल दिला किंवा एखाद्या धातूला, एखाद्या वस्तूला जर आपण ठेचलं तर ती त्याचा आकार बदलते, म्हणजे त्यातले जे कण आहेत ते त्यांचा जागा बदलतात, म्हणून ते डिफॉर्म होतात किंवा त्यांचा आकार हा बदलतो. मग आता आपण ही मॅलेबिलिटी किंवा डक्टिलिटी पाहिली, तर पुढे आपण पाहू की नादमयता. नादमयता म्हणजे सोनोरस किंवा आवाज ऐकू येणे हा धातूमधला एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, भौतिक गुणधर्म, की आपल्याला कुठलाही धातू जर दुसऱ्या एखाद्या वस्तूसोबत किंवा एखाद्या ठिकाणी जर पडला किंवा आपण त्याला जर ढकललं किंवा त्याचा जर दुसऱ्या वस्तूसोबत जर काही संबंध आला तर त्या धातूमधून आपल्याला आवाज येतो. तर हे आवाज येणं म्हणजे काय, त्या धातूची नादमयता असेल. म्हणजेच काय की समजा एखादा कठीण पृष्ठभाग आहे धातूचा, खरं तर धातूच हे कठीण आहे, तर धातूच्या कठीण पृष्ठभागावर जर आघात झाला, बाह्य कुठली गोष्ट लागली किंवा ती वस्तू दुसऱ्या कशावर आदळली गेली, पडली खाली, तर त्या आघातामुळे काय होतं, त्याच्यामध्ये कंपन तयार होतात, व्हायब्रेशन्स तयार होतात आणि त्या कंपनातून काय होतं, ध्वनी निर्माण होतो. आपण हे भौतिकशास्त्रातील तो ध्वनी लेक्चर आहे किंवा ध्वनीवरती जे आपलं क्लास झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ध्वनीमध्ये कंपन हे कसे तयार होतात, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स कसे तयार होतात किंवा तरंग, ध्वनी हा तरंग स्वरूपात कसा असतो. तर तुम्ही ध्वनीवरती जे लेक्चर आहे ते पाहू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल की ध्वनीमध्ये कंपन तयार होणे म्हणजे काय. तर जेव्हा हे कशावरती आघात होतो या धातूंचा, तेव्हा त्या कंपनातून ध्वनी निर्माण होतात आणि ध्वनी निर्माण करण्याचा हा जो गुणधर्म असेल, हा जो आवाज आपल्याला ऐकू येतो, हा जो गुणधर्म आहे तो म्हणजे त्याची नादमयता किंवा सोनोरस असं आपण म्हणू शकतो. शक्यतो उदाहरणात जर पाहायचं झालं तर आपण तांबे, लोह, स्टील, ॲल्युमिनियम वगैरे पाहू शकतो की किंवा आपण घंटा पण, आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला घंटा दिसते, ती घंटा जर कशाला आदळली गेली किंवा घंटेच्या मध्ये पण आणखी एक धातू आपण अडकवलेला असतो, तर ते जर एकमेकांसोबत आदळले गेले किंवा त्यांचा एकमेकांसोबत संबंध आला तर आपल्याला आवाज ऐकू येतो. किंवा एखादी वस्तू धातूची असेल आणि ती खाली पडली तर आपल्याला खनखनी आवाज येतो. हां, असं नाही की मग एखादी प्लास्टिकची पडली तर आवाज नाही येत, पण जो आपण म्हणू शकतो की याचा जो आवाज आहे, याची ध्वनी आहे ती नादमयता ही जास्त असते, ध्वनी हा जास्त असतो.
मग तसंच तर आणखी एक गुणधर्म जर धातूचा पाहायचा झाला तर भौतिक गुणधर्म द्रवणांक आणि उत्कलनांक. मग द्रवणांक धातूचा आणि उत्कलनांक धातूचा जो असतो तो खूप जास्त असतो, खूप उच्च असतो. म्हणजे धातूचे जे काय म्हणू आपण त्यांना बॉइलिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट जे आहे ते जे आहेत किंवा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जर आपण म्हटले तर ते खूप जास्त असतात. म्हणजे ते स्थायी रूपामध्ये असल्यामुळे त्यांना जर आपल्याला द्रव रूपात आणायचं असेल म्हणजे मेल्ट जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अतिउच्च तापमान लागतं. म्हणजे ते अतिउच्च तापमान म्हणजे त्याचा काय झाला तो द्रवणांक झाला, मेल्टिंग पॉईंट. आणि उत्कलनांक म्हणजे त्या धातूला जर आपल्याला द्रव करून पुन्हा जर त्याला बॉईल करायचं असेल किंवा वायू रूपात आणायचं असेल ते शक्यतो खूप कमी होतं, पण त्यासाठी जर जे टेम्परेचर लागतं, तापमान लागतं ते खूप अतिउच्च असतं. म्हणजे त्याचा उत्कलनांक हा खूप जास्त आहे. मग फक्त यासाठी जर या धातूंच्या द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो यासाठी जर अपवाद असेल तर ते असेल गॅलियम, सोडियम, पारा आणि पोटॅशियम. जर आपण पारा पाहिला तो ऑलरेडीच तो द्रव स्वरूपात असतो आणि त्याला जर आपण कमी तापमान जरी दिलं तरी तो गरम होतो. तर म्हणजे काय किंवा तो आपण त्याला जास्त मेल्ट करू शकतो, म्हणजे त्याचा जो द्रवणांक आहे तो कमी आहे. तसंच पोटॅशियम, सोडियम आणि गॅलियम बाबतीत पण आहे, कारण ते ठिसूळ आहेत, त्यांचं काठिण्यता जी आहे ती कमी आहे, त्यामुळे त्यांना जर आपण तापमान दिलं तर ते लवकर त्यांचा आकार हा बदलतो किंवा त्यांच्यामध्ये बदल दिसून येतो आपल्याला. मग तसंच जर आता आपल्याला जर पुढचा गुणधर्म भौतिक गुणधर्म जर पाहायचा झाला धातूचा ते म्हणजे घनता, डेन्सिटी. तर घनता काय आहे किंवा डेन्सिटी काय आहे? डेन्सिटी म्हणजे काय असते की एखाद्या धातूचं एखाद्या पदार्थाचं किंवा एखाद्या वस्तूचे जो वस्तुमान आहे म्हणजे त्याला आपण मास म्हणू, छेद त्या पदार्थाचं किंवा त्या वस्तूचं जे आकार असेल, आकारमान असेल, व्हॉल्यूम असेल ती म्हणजे असते त्याची घनता किंवा आपण म्हणू डेन्सिटी. म्हणजे जर समीकरणाच्या स्वरूपात सांगायचं झालं तर एखाद्या धातूची घनता किंवा एखाद्या कुठल्याही प्रकारची घनता डेन्सिटी जर आपल्याला काढायची झाली तर ती आपण काढत असतो तिला अशी रो न दाखवतात. रो बरोबर म्हणजे तिचं चिन्ह जे आहे ते रो, डेन्सिटी, मास म्हणजेच वस्तुमान, छेद व्हॉल्यूम म्हणजे त्या पदार्थाची किंवा त्या वस्तूचे जो आकारमान आहे ती आहे घनता, डेन्सिटी. याचं जे एकक आहे ते आहे हे वस्तुमानाचं जे एकक काय आहे ग्राम. आणि जो घनता आता ही जो आकारमान आहे, जर आपण इथे काय पाहतोय धातू पाहतोय जे स्थायू रूपामध्ये असतात, तर हे जे स्थायू रूपामधले धातू असतात ते स्थायू रूपामधले धातू असल्यामुळे त्यांचा जो आकारमान आहे तो आपण कशामध्ये म्हणजे व्हॉल्यूम जो आहे तो कशामध्ये घेतोय सेंटीमीटर क्यूबमध्ये, आपण मीटरमध्ये मोजतो त्याचा तो आकारमान. पण जर द्रव स्वरूपामध्ये जर हे एखादे पदार्थ असेल आणि त्याचा जर आपण आकारमान पाहणार असेल तर तो असतो लिटरमध्ये, म्हणून ते असतं आपण इथे घेणार लिटरमध्ये त्याचं छेद घेतो. पण स्थायू रूपात असल्यामुळे आपण इथं जो छेदाचा एकक घेतोय तो काय घेतोय मीटरमध्ये किंवा सेंटीमीटर, CGS युनिटमध्ये सेंटीमीटरमध्ये आपण घेतोय. आणि द्रव असेल तर CGS युनिटमध्ये ml घेतो, मिलीलीटरमध्ये. तर मग आकारमान काय आहे त्याचा आपण सेंटीमीटर क्यूब हा का, कारण त्या आकारमानाचा जे आपण म्हणू त्याचा जो आकारमान किंवा व्हॉल्यूम जो घेतोय तो आपण त्याचा हा घन घेतोय, म्हणजेच 3 वेळेस त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतोय, म्हणून आपण तिथे सेंटीमीटर क्यूब असं घेतोय. म्हणजे आता इथे तुम्हाला तक्त्यामध्ये वेगवेगळे जे धातू आहेत त्या वेगवेगळ्या धातूंची घनता दिसून येईल. सोन्याची घनता किती आहे 19.30, चांदीची 10.5, हे 19.30 किंवा 10.5 हे ग्राम प्रति सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे. ॲल्युमिनियमची 2.70, तांब्याची 8.92. या प्रकारे हे वेगवेगळ्या धातूंची वेगवेगळी घनता आपण इथं पाहू शकतो. आता धातूंची जी घनता आहे ती उच्च असते, हा गुणधर्म आहे धातूचा की धातूंची घनता खूप जास्त असते. पण अपवाद जर पाहायचा झाला तर अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम वगैरे, म्हणजे यांची जी घनता आहे किंवा मॅग्नेशियम जरी आपण पाहिलं मॅग्नेशियमची पण कमी आहे.
तर सोडियमची घनता किती 0.97 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, पोटॅशियम 0.86. तर हे सोडियम पोटॅशियम हे अपवाद आहे, त्यांची घनता त्यांची डेन्सिटी ही कमी स्वरूपात कमी आहे. पण सोने, चांदी, ॲल्युमिनियम, तांबे, लोह, जस्त किंवा शिसे असेल, पारा पण असेल, पाऱ्याची सुद्धा जी डेन्सिटी आहे ती जास्त आहे. म्हणजे का पाऱ्याची डेन्सिटी जास्त कशामुळे, जरी तो द्रव स्वरूपामध्ये असला तरी तो कंप्लीट हा लिक्विड म्हणजे नसतो, तो त्याचे जे काय म्हणू आपण तो डेन्स मटेरियल असतो किंवा घन जास्त असतो, त्याचे जे कण आहेत ते दाट स्वरूपामध्ये एकमेकांच्या जवळ असतात किंवा त्याला आपण म्हणू की ते व्हिस्कस असतं, म्हणून त्याची जी घनता आहे त्याची जी डेन्सिटी आहे ती जास्त आहे. पण सोडियम आणि पोटॅशियम यांची कमी आहे. हे झाले धातूंचे भौतिक गुणधर्म जे आपण पाहिले. धातूचा आपण रासायनिक गुणधर्म काय सांगू शकतो. धातूचा रासायनिक गुणधर्म हा की त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपणानुसार आपण तो रासायनिक गुणधर्म हे सांगू शकतो. म्हणजे जे धातू असतात त्या धातू पदार्थांच्या बाह्यतम कक्षेमध्ये, म्हणजे ती जी मूलद्रव्ये किंवा आपण ॲटम्स म्हणू आणू त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये, हे तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या कक्षा दिसत आहेत, साधारणपणे 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. असे जे ज्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 ते 2 किंवा जास्तीत जास्त 3 इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण धातू म्हणू. आणि धातूंच्या बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन कमी असतात तेवढा तो धातू हा जास्त क्रियाशील असतो, हा त्याचा रासायनिक गुणधर्म आहे. म्हणजे जितके कमीत कमी बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन तितका तो जास्त क्रिया करतो किंवा अभिक्रिया दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्यासोबत किंवा पदार्थासोबत करतो, म्हणून त्याचा रासायनिक गुणधर्म काय आहे, बाह्यतम कक्षा. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की जे आपण झिंक किंवा जस्तचं उदाहरण पाहू की झिंक या धातूमध्ये, जस्त या धातूमध्ये त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये हे 2च इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजेच तो हा जास्त क्रियाशील आहे इतर मूलद्रव्यासोबत, कारण त्याच्या ह्याच्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. जर आपण इथे पाहिलं की सोनं जर पाहिलं तर सोन्याचं जो बाह्यतम कक्षेमध्ये हा एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या तुम्ही इतक्या इलेक्ट्रॉन कक्षा पाहू शकता. तर त्याच्यामध्ये प्रोटॉनची जी संख्या आहे ह्याच्यामध्ये एजीमध्ये ती किती आहे, 47 प्रोटॉन्स आहेत. म्हणजेच त्याची इलेक्ट्रॉनची संख्या पण किती आहे, 47च आहे. आणि त्याच्यामध्ये जे न्यूट्रॉन्स आहेत ते 68 आहेत. मग तुम्ही पाहू शकता की जरी इतके इलेक्ट्रॉन्स असले तरी प्रत्येक कक्षा ही स्टेबल झाली किंवा तिचं जे कंप्लीट पूर्ण झालेली आहे. आणि त्यानुसार मग जी शेवटची बाह्यतम कक्षा जी आहे त्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच काय की हा एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे आपण म्हणू शकतो की तो जास्त क्रियाशील आहे, ह्या जस्तापेक्षा तो जास्त क्रियाशील आहे. तसंच जर आपण आता पाहिलं की हे जे झिंक आहे किंवा जे एजी आहे, तर आपण सुरुवातीला काही एक आपण इलेक्ट्रॉन स्वरूप पाहिलेलं आहे सोडियमचं. सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये पण तुम्ही पाहू शकता की एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच काय की हा सोडियम पण इतर मूलद्रव्यांसोबत जास्त क्रियाशील राहतो. हे झाले आत्तापर्यंत आपण पाहिले ते धातू, हे पूर्ण धातू आपण पाहिलेले आहेत, हे त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूप. मग आता आपण रासायनिक गुणधर्मानुसार आणखी एक धातूचं काय सांगू शकतो की जे धातू ॲनायन तयार करतात किंवा धन आयन तयार करतात, म्हणजे स्वतःचे इलेक्ट्रॉन्स देतात, ते असतात धातू. हे त्यांचे दोन्ही रासायनिक गुणधर्म आहेत. तर आज आपण आत्ता पाहिलं धातू. आता अधातूंबद्दल माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत.